मिस्टर बीबी, ही कुठली पद्धत आपल्या गर्लफ्रेंडचा राग घालवायची? तिचा राग जाईल का नाही माहीत नाही, पण ती स्वतः नक्की हार्ट अटॅकने जाईल, ती रडक्या सुरात म्हणाली. सॉरी, तो तिच्या केसांवर ओठ टेकवत म्हणाला. इशू, आपण पण आजच लग्न करायचं? मी आता जास्त वेट नाही करू शकत. तो म्हणाला तशी ती शॉक झाली. आज लग्न? ती चकित होऊन म्हणाली. हो, आपण सुद्धा आजच लग्न करूया. आज जे झालं ते परत नको व्हायला, म्हणून आपण आजच लग्न करत आहोत. त्याने डायरेक्ट निर्णय घेतला. त्याला परत इशिकाच्या डोक्यात त्याला सोडून जाण्याचं खूळ नको होतं. हे कसं शक्य आहे? आज आरव कीर्तीचं लग्न आहे आणि त्यांच्यासोबतच आपण पण लग्न करूया. तो म्हणाला तशी ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली आणि त्याच्याकडे बघायला लागली. गर्व, काय बोलताय तुम्ही? आपल्या लग्नाची काहीच तयारी नाही. हळदीचा कार्यक्रम नाही, डायरेक्ट लग्न कसं शक्य आहे? ती विचार करत म्हणाली. कारण की तिला हे सगळं अशक्य वाटत होतं. लग्न म्हणजे काय नुसतं मंगळसूत्र आणि कुंकू लागलं की झालं असं थोडीच असतं. त्यासाठी हळदीचा कार्यक्रम करावा लागतो. दोघांना हळद लावावी लागते. मेहंदी तर ठीक होती. मेहंदी तर तिने काढलेली होती, पण हळद तर ती लागायलाच हवी. त्याशिवाय सुद्धा लग्न अपूर्ण होतं. तू फक्त सांग की तू माझ्याशी आज लग्न करणार आहेस का नाही. बाकी सगळं माझ्यावर सोड. तो म्हणाला आणि ती हँग होऊन गेली होती. तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं. इशू, तू आज माझ्याशी लग्न करणार आहेस का नाही? तो परत बोलला तशी तिने होकारार्थी मान हलवली. त्याने गालात हसून तिला परत मिठीत घेतलं. सकाळी सगळ्यांचीच धावपळ अजून वाढली. आरव कीर्तीसोबत भार्गव इशिकाचं लग्न होत होतं. सकाळी लवकरच त्यांच्या हळदीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. भार्गवने एका रात्रीत इशिकासाठी लग्नाचा ड्रेस, स्वतःसाठी ड्रेस घेतला. त्यांनी हा धक्का विराज आणि काजलला दिला तसं विराजने पूर्ण हॉटेल जागं केलं होतं आणि सगळ्यांना कामाला लावलं होतं. जीविका आणि दीपकची सुद्धा धांदल उडाली होती. पण आता त्यांनी ठरवलंच आहे म्हटल्यावर ते नाही कसं म्हणणार, म्हणून तेही लग्नासाठी राजी झाले. एका आनंदात डबल आनंद साजरा करत होते. कीर्ती, समीक्षा इशिकासाठी जबरदस्त खुश होत्या. कीर्ती तर स्वतःचं लग्न सोडून इशिकाच्या मागे लागली. तिला हळदीसाठी पूर्ण तयार केलं. मेकअप आर्टिस्ट त्याही लवकरच आलेल्या होत्या. सगळी तयारी करून शेवटी त्या दोघांना सकाळी हळद लागली. इशिकाला तर अजूनही ते स्वप्न वाटत होतं. भार्गवने तिला आपल्या हाताने पूर्ण हळदीने भरवलं होतं, पण तीही काही कमी नव्हती. तिने त्याला हळद लावली. विराजने आजीसाहेबांना प्रायव्हेट जेटने पाठवून आणायला लावलं होतं. कीर्ती, इशिका दोघी नवरीच्या वेशात उभ्या होत्या. अबोलीने दोघींच्या कानामागे काजळाचा टिका लावला. जीविकाचे डोळे भरून आले. तिची छोटीशी बाहुली आज नवरी झाली होती. मृदुलाने इशिकाच्या कपाळावर ओठ टेकवले. इशिका आज जबरदस्त खुश होती. अबोली आणि जीविकाला त्यांचं लग्न आठवलं. दोघी अशाच सजून सोबतच स्टेजवर गेल्या होत्या. त्या दोघी एकमेकींकडे बघून हसायला लागल्या. आज पुन्हा एकदा सहस्त्रबुद्धे आणि रत्नपारखी यांच्या मुलांचा विवाह सोहळा एकाच दिवशी एकाच मंडपात होणार होता. अग्नेय, दीपक आणि आता त्यांच्यात तिसऱ्याची हजेरी लागली, तो म्हणजे विराज. भार्गव आणि आरव नवरदेव म्हणून स्टेजवर उभे होते आणि त्यांचं प्रेम, त्यांच्या वधू पूर्ण साज शृंगारात त्यांच्यापुढे उभ्या होत्या. गुरुजींचे मंत्र उच्चारण सुरू झाले आणि हे दोन्ही जोडपे बंधनात अधिकाधिक घट्ट होत चालले. कीर्ती आणि इशिकाच्या कपाळावर त्यांच्या प्रेमाचं कुंकू लागलं आणि त्यांच्या गळ्यात त्यांच्या नावाचं मंगळसूत्र बांधलं गेलं. आज खऱ्या अर्थाने त्या पूर्णपणे आपल्या नवऱ्याच्या झाल्या होत्या. इशू, काळजी घे स्वतःची. जीविका तिच्या गळ्यात पडून रडत होती. इशिकाला रडू येत होतं. सगळं खूप अचानक झालं आणि आता पाठवणीसुद्धा. तिला रडू यायला लागलं. कीर्तीचे डोळे भरून आले. आज तिची सगळी फॅमिली असती तर अशीच तिची पाठवणी केली असती. कदाचित तिच्या मनातलं जीविकाने ओळखलं आणि तिलाही जवळ घेतलं. खुश राहा. आज माझी एक नाही तर दोन्ही मुली सासरी जात आहे.
ती म्हणाली तसं कीर्तीला रडू फुटलं. कीर्ती नंतर तिच्या डॅडच्या गळ्यात पडली. तिचं माहेरचं कोणी होतं तर ते फक्त तिचे डॅडच होते. आबोलीचे डोळे भरून वाहत होते. अंशू तिला जवळ घेऊन उभा होता. आरवने तिच्याकडे बघितलं. तिचं रडणं त्याला बघवत नव्हतं. त्याने शेजारी उभ्या असलेल्या भार्गवकडे बघितलं. अचानक लग्न करण्याचा निर्णय का घेतला? आरवने विचारलं. मॅडम भयंकर चिडल्या होत्या. लग्नाचा परत विचार करायचा म्हणत होत्या. कसा तरी राग घालवला, पण परत अशी सिच्युएशन यायला नको म्हणून लगेच लग्न करून घेतलं. भार्गव म्हणाला तसा आरव हसायला लागला. चला, म्हणजे भार्गव भारद्वाज कोणाला तरी घाबरतात. आरवने त्याला टोमणा मारला. इशू जेव्हा लग्नाचा, आमच्या नात्याचा परत विचार करू म्हणाली तेव्हा मी खरंच घाबरलो होतो. त्याने ते कबूल केलं की तिच्यापासून दूर जायच्या विचाराने तो घाबरला होता. इशिका तिच्या डॅडच्या गळ्यात पडून रडत होती. दीपकचे डोळे भरून आले होते. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. भार्गव, मला माहीत आहे बिझनेसमुळे आपल्याला फॅमिलीला जास्त वेळ देता येत नाही. तरी कधीकधी सगळं सोडून त्यांचा विचार करावा लागतो. आपण त्यांच्या पायाशी सगळं सुख जरी आणून ठेवलं ना, तरी त्यांच्यासाठी आपला वेळ हा खूप महत्त्वाचा असतो. आणि तो वेळ द्यायला शिक. तुझ्या डॅडने तुझ्या मॉमला कधीच इतका वेळ दिला नाही, पण आंटी समजदार होत्या. इशिकाचं तसं नाही. तिला या पैसा प्रॉपर्टीपेक्षा जास्त महत्त्वाचं प्रेम आहे. आणि ते देण्यात तू कधीही कमी पडू नको. नाहीतर लग्न झालं आणि ती आपल्याला सोडून जाणार नाही असा विचार करू नको. ती कधीही तुला सोडून जाऊ शकते. तेवढी हट्टी आहे ती. आरवने त्याला सावध केलं तसं त्याने अस्वस्थपणे केसांवरून हात फिरवला. कीर्ती इशिकाची पाठवणी करण्यात आली. समीक्षा खूप रडली. तिच्या दोन्ही मैत्रिणी त्यांच्या आयुष्यात पुढे गेल्या आणि ती अजून डॉक्टरचं कर्तव्य निभावत बसली होती. काळजी करू नको. तुझ्यासाठी आम्ही एक मुलगा बघितला आहे. समर म्हणजे तिचे डॅड तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. हो, आणि तो डॉक्टर नाही आहे, त्यामुळे तुझ्या डॅड मॉमसारखं त्याला रात्रभर बाहेर राहावं लागणार नाही. अनिशा म्हणाली. समर अनिशा आठवतात का? अग्नेयचा मित्र समर आणि आबोलीची डॉक्टर अनिशा. आरव, कीर्ती त्यांच्या फॅमिलीसोबत घरी आले. इकडे भार्गव, इशिका त्यांच्या पॅलेसमध्ये आले. आरव आणि कीर्तीला मोठ्या उत्साहात घरी आणण्यात आलं. बाळाला त्रास नको म्हणून फटाके वाजवू नका म्हणून आबोलीने सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे फुलांचा वर्षाव त्यांच्यावर खूप करण्यात आला. प्रियाने त्या दोघांचं औक्षण केलं आणि माप ओलांडून त्यांना आत घेतलं. आरव, कीर्तीने देवघरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. कीर्तीला पूजा होईपर्यंत तिच्याच रूममध्ये राहायला सांगितलं होतं. पूजा झाल्यानंतर ती आरवच्या रूममध्ये शिफ्ट होणार होती. इकडे इशिकाच्या स्वागतासाठी मोठी आतिषबाजी झाली. पूर्ण पॅलेस दिवसभरात सजवण्यात आला. ते बघून ती खूप खुश झाली. भार्गव तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत होता. कधी नव्हे ते आजीसाहेबसुद्धा आज खुश दिसत होत्या आणि काजल सोबत जास्त नाही पण थोडं का होईना चांगल्या बोलायच्या. इशिका, हे माप ओलांडून आत ये. काजल म्हणाली तसं इशिका माप ओलांडून आत आली. काजल त्या दोघांसाठी खूप खुश होती. तिने इशिकाला तिच्या रूममध्ये सोडलं. पूजा बाकी होती पण ती त्यांच्या पॅलेसवर गेल्यावरच होणार होती. तोपर्यंत त्या दोघांना एकाच रूममध्ये राहण्याची परवानगी दिली, पण नातं पुढे नेण्याची परमिशन नव्हती. इशिका भार्गवच्या बेडरूममध्ये बसलेली होती. आज दिवसभरात झालेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत होती. हे सगळं तिच्यासाठी एका स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. जे लग्न 2 महिन्यांनंतर होणार होतं ते 24 तासाच्या आत झालं होतं. ती गालात हसत होती तितक्यात तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तशी ती ताठ बसली. भार्गव आला तिला समजलं पण तिने वळून त्याच्याकडे बघितलं नाही. भार्गवने आपल्या आत्ताच नवीन झालेल्या बायकोला बघितलं.
जी पूर्ण 7 शृंगारात बेडवर बसलेली होती. त्याने एकदा स्वतःच्या छातीवरून हात फिरवून स्वतःलाच रिलॅक्स केलं. त्याला आता असं काही करायचं नव्हतं ज्यामुळे इशिकाचं मन दुखेल. त्याला आता कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. या इशिका मॅडममुळे त्याला चांगलीच धास्ती बसलेली होती. तो दीर्घ श्वास घेऊन तिच्याकडे गेला. इशू, थकली असशील ना? त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून विचारलं. तिने हो मध्ये मान हलवली. तुला हवं तर तू चेंज कर. या हेवी ड्रेसमध्ये तुला झोपता येणार नाही. तो म्हणाला तशी तिने मान डोलावली. इशिका उठली आणि तिच्या बॅगमधून कपडे काढायला लागली. इशू, वॉशरूममध्ये तुझ्यासाठी नाईट ड्रेस काढून ठेवला आहे. तो म्हणाला तशी ती चकित झाली. त्याने तिचा किती विचार केला होता. तिला काय हवं नको ते सगळं रेडी करून ठेवलं होतं. तिने बॅग तशीच ठेवली आणि अंगावरचे दागिने काढायला लागली. भार्गवने तिचा हात पकडला आणि तिला बेडवर बसवलं. तो त्याच्या हाताने तिचे दागिने काढत होता. इशिकाला त्याच्यामध्ये झालेला बदल दिसत होता, पण ती त्याला काही बोलणार नव्हती. नाहीतर तो परत आहे त्या रूपात आला असता. तिला इग्नोर करणारा भार्गव नको होता. तिची केअर करणारा भार्गव तिला हवा होता. तिला माहीत होतं त्याचं तिच्यावर भरपूर प्रेम आहे, पण कधीकधी ते प्रेम शब्दातून, कृतीतून दाखवावं लागतं. त्या प्रेमाच्या 2 शब्दांमधून आणि तिच्यासाठी केलेल्या काळजीच्या कृतीतून समोरच्या व्यक्तीला आनंद मिळत असतो, तर ते नक्की करावं. रोज रोज आपलं प्रेम व्यक्त करावं असं नाही, पण कधीतरी माझं तुझ्यावर प्रेम आहे इतकं बोला, तरी तो व्यक्ती खुश होऊन जातो. त्याच्या आनंदासाठी इतकं तर करूच शकतात. इशिका भार्गवकडे बघत होती. तो तिच्या डोळ्यात बघत होता. त्याने तिच्या कपाळावरची बिंदी काढली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे तिने डोळे मिटून घेतले. त्याचा स्पर्श आज थोडा वेगळा होता. तो बाजूला झाले तसे तिने डोळे उघडले. भार्गव तिच्याकडेच बघत होता. तिने एक हलकी स्माईल त्याला दिली तसा तो पुढे झाला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. तिने त्याच्या पाठीवर हात ठेवले. भार्गव फक्त तिचं जवळ असणं फील करत होता. बाकी त्याला नातं पुढे घेऊन जाण्याची काहीच घाई नव्हती. त्याला फक्त ती हवी होती, तिची सोबत हवी होती. इशिकाला ते समजत होतं की कालच्या प्रकरणामुळे तो अस्वस्थ झाला आहे. त्याच्या मनात भीती बसली आहे. ती त्याला सोडून जाते की काय याची. तिने त्याच्या केसांवरून हात फिरवला तसं त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. आय लव्ह यू इशू, तो म्हणाला तशी ती हसली. गर्व, रिलॅक्स, मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही, ती म्हणाली तरी त्याने तिला सोडलं नाही. मला चेंज करायचं आहे. हा ड्रेस सांभाळायला खूप जड आहे, ती केविलवाणी म्हणाली तसं त्याने तिला सोडलं. ओके, जा चेंज कर, मी तुझ्यासाठी जेवण मागवतो, तो म्हणाला तशी ती हो म्हणून चेंज करायला गेली. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.